बिंदास बोलूंगा ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी आज रिव्ह्यू करणार आहे एक मराठी टीजर जो आत्ताच यूट्यूबवरती लॉन्च झालेला आहे. आणि खरं तर आज रंगपंचमी आहे, काल होळी झाली आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा दिवस. मला खूप आनंद होतो की मी आज अशा एका ट्रेलरचा रिव्ह्यू करतोय जो खरोखरच रंगीत आहे, खरोखरच रंगांनी भरलेला आहे आणि खरोखरच भक्तीच्या रंगाने भरलेला आहे. आशीर्वाद आपल्याला आहे स्वामी समर्थांचा. स्वामी समर्थांवरती एक सिनेमा येतो मी पाठीशी आहे. पराग सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे आणि हा लवकरच म्हणजे याच महिन्यात 28 मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. पाठीशी आहे. खरं तर महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रामध्ये भक्तिपंथ स्वामी परिवार हा खूप मोठा परिवार आहे आणि खूप मोठा परिवार असल्यामुळे स्वामींबद्दल गाणी असो किंवा सिनेमा असो, हा जो परिवार आहे स्वामी परिवार हा नक्कीच सिनेमा असो किंवा गाणी असो ते बघतात, आवर्जून ऐकतात. म्हणूनच कदाचित मी पाठीशी आहे हा सिनेमा पराग सावंत घेऊन येत आहेत. मी पाठीशी आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील सतीश पुळेकर सर आणि अरुण नलावडे, नूतन जयंत, पुन्हा चित जाधव आणि संदेश जाधव असे अनेक मातब्बर कलाकार या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. मी पाठीशी आहे म्हणजेच काय तर स्वामींचा मंत्र आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ही लाईन वन लाईन आहे खरं तर ह्या सिनेमाची, की स्वामी नक्कीच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. आणि हा ट्रेलर जेव्हा सुरू होतो त्यामध्ये असं दाखवलेलं की अरुण नलावडे यांची एक मुलगी आहे आणि ती अभ्यासात खूप हुशार आहे. ती महाराष्ट्रात किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये प्रथम येते. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिचं कौतुक केलं जातं आणि अशाच मुलीचं लग्न एका चांगल्या घरात होतं आणि तिथे त्या घरात खूप आनंदात राहत असताना, तिथे स्वामींची भक्ती करत असताना त्या ट्रेलरमध्ये असं कळतं की बाबा कोणाचं तरी घर तोडलेलं आहे आणि ते बनवण्यासाठी मदत व्हावी अशी ती हिरोईन आपल्या नवऱ्याला सांगते आणि त्याला अपोज करण्यासाठी बरेच विलन ग्रुप आहे त्या सिनेमामध्ये जो त्याला अपोज करतो. आणि मग तिथे येतात स्वामींच्या रूपामध्ये असा एक कॅरेक्टर येतो, असा एक ऍक्टर येतो. स्वामी ह्या रूपामध्ये कसे काय आले, तर स्वामी त्या रूपात का आले, स्वामी तिथे का आले, स्वामी तिचा प्रश्न सोडवणार आहेत का, त्या भक्तीसाठी ते तिच्या पाठीशी राहणार आहेत का, या सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे हा सिनेमा बघितल्यानंतर. मी पाठीशी आहे. तसं बघायला गेलं तर सिनेमॅटोग्राफी ठीकठाक आहे, गोष्ट पण एक साधी सरळ सोपी गोष्ट आहे. मुळात त्याचा जन्म असा मी तुझ्या पाठीशी आहे, तर स्वामी पाठीशी असल्यामुळे तसा जन्म घेऊन हा सिनेमा लिहिला गेला असावा असं मला वाटतं. आता हा सिनेमा काय आहे नक्की तो आपल्याला सिनेमा आल्यावरच कळेल, पण ट्रेलर आणि टीजर बघितल्यानंतर असं वाटतं की त्या मुलीच्या मागे स्वामी आहेत आणि स्वामी जेव्हा येतात घरी आणि त्यांच्याबरोबर त्यांचा असिस्टंट येतो, असे बरंच काही काही या गोष्टी या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता नक्की मसाला काय आहे, गोष्ट काय आहे, हा सिनेमा आल्यावर आपल्याला कळणार. सिनेमा बघितल्यावर त्याचा रिव्ह्यू करणारच आहे मी. पण हा सिनेमा महाराष्ट्रामधल्या स्वामी परिवारांसाठी आहेच, पण त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांसाठी हा भक्तिमय सिनेमा आहे. खरं तर असा सिनेमा आता ह्या काळामध्ये बनवणं ही खूप खूप मोठी रिस्क आहे, पण स्वामींचा परिवार एवढा मोठा आहे की ती रिस्क म्हणजे त्या सिनेमासमोर काही नाही आहे. रिस्क म्हणजे काहीच नाही, कारण स्वामींचा सिनेमा आहे, स्वामींवर सिनेमा आहे, त्यामुळे भीती काही नाही. लोक बघायला जाणार हा सिनेमा आणि प्रोड्युसरला आपले पैसे नक्कीच मिळतील अशी खात्री आहे मला. कारण आत्ताचा जो ट्रेंड हा चालू आहे, खूप अपग्रेडेड फिल्म्स येत आहेत आणि आपण मराठी सिनेमे अजूनही अशाच पद्धतीने बनवतोय, अशाच गोष्टी घेऊन बनवतोय, तर कधी अपग्रेड होईल मराठी सिनेमा असं हा सिनेमा बघितल्यानंतर थोडंसं वाटतं. पण ठीक आहे, आपल्याकडे सगळेच श्रद्धा ज्यांची आहे, देवावर विश्वास आहे, असे लोक खूप आहेत, असंख्य आहेत. त्यामुळे असे सिनेमे बनलेच पाहिजे, फक्त त्याला टेक्निकली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता हा सिनेमा आल्यानंतर किती टेक्निकली तो बनवला आहे हे आपल्याला तेव्हाच कळणार आहे, कारण की या ट्रेलरवरून तेवढा काही अंदाज येत नाही, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य वाटत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सिनेमामध्ये कास्ट खूप छान आहे, सिनेमाची गोष्ट पण छान असावी, सिनेमॅटोग्राफी ठीकठाक आहे, म्युझिक पण ओके आहे. आता स्क्रीन प्ले काय असेल हा सगळा सिनेमा आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. सिनेमा कसा आहे तो नक्कीच आपल्याला मी पाठीशी आहे हा सिनेमा बघितल्यावर कळेल.
तर मी जास्त काही बोलत नाही आहे. जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आपण रिव्ह्यू करू. पण नक्कीच हा सिनेमा तुम्ही जाऊन बघा, कारण काय भक्ती टिकली पाहिजे. जिथे भक्ती आहे तिथे शक्ती आहे, आणि जिथे शक्ती आहे तिथे भक्ती आहे. स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत, तेव्हा नक्कीच जाऊन हा सिनेमा बघा. मित्र, तुम्ही जर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. स्वामींचं मंत्र माहिती ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लक्षात असू द्या. धन्यवाद.